तर मिहीर शहाच्या घरावर बुलडोझर चालवा, त्याला कोळीवाड्याच्या चौकात सोडा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी आज नाखवा कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। तुम्ही इकडे तिकडे बुलडोझर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहीर राजेशावर बुलडोझर चालणार आहे का, त्याच्या घरावर चालणार आहे का, हा मुख्य प्रश्न आहे। तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर, हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे। आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची। कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे। आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।